महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या माध्यमातून मध्यवर्ती शिक्षक संघटना, शिक्षक समन्वय समिती, राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्रहार संघटना अशा वेगवेगळ्या भीमाशी असो, परिषद असो, या माध्यमातून राज्य शासनाला अल्टिमेटम देऊन टीईटीचं जे भूत महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून शिक्षकांवर बसलेला आहे आणि या टीईटीच्या माध्यमातून केंद्र सरकारनं 23व्या कलमात दुरुस्ती न केल्यामुळे शिक्षकांमध्ये अरिष्ट कोसळला आहे, त्याच्या विरोधात आणि बीएलओच्या माध्यमातून जे एसआयआरच्या मुळे आज राज्यात शिक्षकांची आत्महत्या होत आहे, अशा परिस्थितीत अशैक्षणिक कामं बंद करावे, संच मान्य धोरण रद्द करावे यासाठी वारंवार आवाहन करून शासन दुर्लक्षित करत आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक संघटना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांनी एकत्र येत आज हे आंदोलन पुकारलं आहे। शाळा बंद आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान नव्हे तर एक दिवसाच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन लढण्याचा आमचा इरादा आहे, निश्चय आहे। परंतु राज्य शासन केवळ पालकांमध्ये आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करून शिक्षक आपल्या आर्थिक मागण्यासाठी लढत आहे असे एक प्रकारची बदनामी करत आहे। ही आर्थिक मागणी नाही आहे, अशैक्षणिक कामे बंद केली पाहिजे, त्याचा परिणाम दैनंदिन अध्यापनावर होत आहे। पण राज्य शासनाला आमच्या मागण्यांचा कोणतीही सोयीसुतक नाही, म्हणून शासनाचा निषेध करून आज आम्ही आंदोलन करीत आहोत। धन्यवाद। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचा हा एक दिवसीय शाळा बंद आंदोलन आणि सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोर्चे आणि आझाद मैदान मुंबई येथे 5 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी धरणे आंदोलन एकत्रितरित्या राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होत आहे। सर्व शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन आहे, नुसतं शिक्षकांच्या मागण्यांसाठी नाही आहे। मराठी शाळा, ग्रामीण भागातल्या शाळा वाचवा, विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या, यासाठी हे आंदोलन आहे, यासाठी हा मोर्चा आहे। कारण विद्यार्थ्यापासून दूर लोटण्याचं काम या शासनाकडून अशैक्षणिक कामे लादून रात्रंदिवस त्या शिक्षकाच्या मागे वेगवेगळी कामे लावून त्याला अध्यापन कार्यापासून दूर लोटत आणि परिणामी विद्यार्थ्यांचं, पालकांचं फार मोठं नुकसान होत आहे। हे आंदोलन विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि जन आंदोलन आहे, नुसतं शिक्षकाचं आंदोलन नसून। आणि यानंतर ह्या मागण्या ज्या आहे ह्या जर पूर्ण केल्या नाही तर यापुढे सर्व पालक आणि सगळे सरपंच आणि सर्व संघटनांना, सामाजिक संघटनांना घेऊन यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल। मानव संसाधन निर्माण करणारे शिक्षक जनगणनेचे उन्हाळ्याचे काम केल्यानंतर नुकत्याच शाळा सुरू झाल्याबरोबर एसआयआरचं काम माथी मारलं। तिकडे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये एकटे आहे आणि शिक्षकांना इथे बीएलओच्या कामात लावलेलं आहे आणि म्हणून हे आंदोलन जे आहे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही भवितव्यासाठी आंदोलन राज्यभर समस्त शिक्षक संघटनांच्या वतीने आयोजित केलेले आहे। शासनाला हा इशारा आहे, ताबडतोब मराठी शाळा वाचेल अशा प्रकारचं धोरण शासनाने आखावं, अन्यथा एक जनहित आंदोलन राज्यामध्ये उभं करण्यात येईल।